आता बघूया टॉप 9 शहरांच्या बातम्या। साताऱ्याच्या पश्चिम भागातील यवतेश्वर जवळील गणेश खंडीमध्ये कास पठारावर अज्ञात व्यक्तीने आग लावली, तर पर्यटकांची वन विभागाकडे कारवाई करण्याची यामुळे मागणी। कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसचा दुसरा बळी, तर दोनेवाडीमधील 64 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसनं मृत्यू। कोल्हापुरातील जीबीएस रुग्णांची संख्या सध्या 26 वर। पुण्याच्या मावळमधील साळुंबरे गावात अॅग्रिस्टॅक कंपनीला उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची भेट, तर कॅम्पला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला। जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातील उमरटी गावातली घटना। एका अधिकाऱ्यासह 7 पोलिसांवर 100 ते 150 जणांकडून हल्ला। अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या भरधाव शिवशाही एसटी बसचा पुढचा टायर आपोआप निघाला, तर 50 पेक्षा अधिक प्रवाशांचा यामुळे जीव वाचला। अमरावती नागपूर महामार्गावरची धक्कादायक घटना। सातारा जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना जमीन देण्याची प्रक्रिया आता 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करा। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रशासनाला सूचना। नागपूर टँकर मुक्तीच्या वाटेवर 5 वर्षात 326 वरून 58 टँकरवर पाणी पुरवठा, तर हर घर नल योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी घरापर्यंत नळानं पाणी पुरवठा। अलमट्टी धरणाच्या उंची वाढीमुळे आता सांगली आणि कोल्हापूरला कोणताही परिणाम होणार नाही। ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटलांची प्रतिक्रिया। पूर्व नागपुरातील पाणी पुरवठा उद्या बंद राहणार, तर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुधार कामांसाठी 12 तासांचं शटडाऊन घेण्यात येणार।